हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझे सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आज संकष्टी चतुर्थी होती, तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सकाळी मस्त असं कवळं ऊन पडलेलं होतं, मस्त केस वॉश केले। भरपूर खायला दिले पोरींनी। 200 किलो बटाट्यांची भाजी, 200 किलो हा थोडं तिखटच कर। काय करते आहे सोबत न्यायला? पालक पुऱ्या चालू आहे का? थोडंच होते का? इथं दळलंय वाटतं। तर आज उपवास होता, पण रात्रीचे ना म्हणजे आता रात्री ते 3 वाजता तिथे गाडी येणार होती, पण मी निघताना म्हणजे 4-5 वाजूनच जातात, पण रात्रीचा एक पेचा डबा घ्यायचं होतं त्यामुळे बहिणी करत होत्या। आणि इकडे मी ना मग बॅग वगैरे भरत होते। तर बॅग वगैरे म्हणजे 2 बॅग भरल्या, म्हणजे एक फक्त कपड्यांची छोटी, म्हणजे किती 6 दिवसाची ट्रिप आहे। आणि म्हणजे आपलं अथरून पाघरून ब्लँकेट वगैरे आजीन ते पण आलेले होते। आजी ते म्हणजे सगळे काही मम्मीच्या सगळ्या मावशा, म्हणजे माझ्या सगळ्या आजीन त्या भुईलीतले आजी बाबा सगळे जाणार आहे, त्यांच्यासोबत मम्मी जाणार आहे। तर ट्रॅव्हल्समध्येच, तर म्हणजे राजस्थानला जाणार आहे ते खाटू श्यामकडे। तर 6 दिवसाची ट्रिप आहे, 7व्या दिवशी रिटर्न येणार। तर मग आमचं सगळ्यांचं फराळाचं झालं। तर वहिनीने इकडे पिठेनं मस्त मिक्स करून ठेवलं होतं, मळून ठेवलेलं होतं पालकपुऱ्यांचं। मग म्हटले मी एका साईडला आहे ना करून देते, मग इकडे मी करत होते पालकपुऱ्या, लाटून कट वगैरे करत होते। आणि तिकडे त्या मेथीची भाजी पोळ्या पण न्यायच्या होत्या, शेंगदाण्याची चटणी ही घेऊन जायची होती। म्हणजे कधी कधी आपल्याला भाजी काही आवडली नाही ना, तर मग आपण चटणी पोळी खाऊ शकतो, शेंगदाण्याच्या चटणीला काही होत नाही असं। आणि रात्रीचा एक टाईमचा डबाही द्यायचा होता। तर पालकपुऱ्यांना पण 4-5 म्हणजे 3-4 दिवस काही होत नाही, व्यवस्थित राहतात। त्यामुळं मग आम्ही पालकपुऱ्याही देणार होतो। म्हणजे आता ट्रॅव्हल्सकडे ना जेवणाची वगैरे सगळी त्यांची सोय आहे, पण मग आपलंही थोडंसं असावं म्हणून मग आम्ही करून दिलं। इकडे तेलही तापत ठेवलं होतं, इकडे वहिनी मेथीची भाजी ही आता टाकली होती, आता पोळ्या वगैरे करते। जावे सुखी मस्त एन्जॉय करा, लांब खर्चायला पैसे दिले मला सांगा आता। आणि फोटो मस्त टाका, मला पाहिलं म्हणजे एन्जॉय जोरात झाला असता। मला पण उद्या आले तुमच्या संग जा, आम्ही पण जाऊ परत आमचं संग डबल या, परत आमच्या डबल होणारच आहे। चला लोणारवाडीची मावशी पण आली होती मम्मीला भेटायला, तर भुईगलीतल्या आजींनाही भेटून आली। आणि इकडे आता बहिणीचं पोळ्यांचं पीठ वगैरे मळलं होतं, आता ना एका साईडला लगेच तळून वगैरे घेणार पुऱ्या वगैरे। आणि छान मस्त तळल्याही गेले, हे बघा मस्त अशी एवढी शेंगदाण्याची चटणी केली होती पोळ्या, आणि इकडे पुऱ्या तळण्याचं अजून आमचं चालूच होतं। त्यांना म्हटलं तुम्ही पोळ्या करून घ्या, मी एका साईडला तळते। तर म्हणजे आम्हाला आहे ना 2-2:30 वाजता जायचं होतं मामाच्या घरी। तर जाता जाता आम्हाला 3 वाजले, म्हणजे सगळेच मामाच्या घरी येणार होते। आणि त्यानंतर म्हणजे मामाच्या घराच्या थोडं साईडलाच आहे ना खाली, तिथे उभी राहणार होती ट्रॅव्हल्स। तर मग ते जाणार होते, त्यामध्ये सगळे काही कोण कोण गेले सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ आजचा संपूर्ण बघा। आणि आता 2-4 दिवस काही मम्मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही, आणि लाईव्ह ना मी पोस्ट टाकेल, मी लाईव्ह घेईल, पण म्हणजे 1 दिवसाआड घेत जाईल मी, जसं जमल तसं। तुम्हाला पहिले मी आजचा लाईव्ह तर नाही होणार, उद्या 4 वाजता होईल लाईव्ह। साक्षी वहिनीचे मम्मी ते पण आलेले होते, ते पण जरा वेळ बसले, आणि त्यानंतर मग ते पण घरी गेले। आमच्या बॅगा वगैरे सगळं पॅकिंग झाले, डबे वगैरे भरले। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मम्मीच्या पाया पडलो, आणि मग आम्ही मामाच्या घरी गेलो। तर मामाच्या घरी पण आजी ते मावशीन ते पण आलेले होते, सगळे भेटायला आलेले होते। तर भुईगलीतली आजी म्हणजे मामाची आजी, बाबा, मम्मी, तर सगळे जाणार होते ना, पुढे दाखवते कोण कोण जाणार आहे। आजी म्हणते की मी नाही चालली आहे, माझ्या नका पाया पडू, पण आम्ही सगळे आजीच्याही पाया पडलो। दीदी सौरभ तू चाललाय का? चला तर आता मम्मीची पॅकिंग झाली, डबा पण झालेला आहे, रात्रीचा एक टाइमाचा डबा घ्यायचा आहे, उद्या सकाळी। सौरभ तू चाललाय केदारनाथ सोबत चाललाय, केदारनाथ चला। आणि मम्मी कुठे चालली आता मम्मीच सांगेल। पोरी
मम्मी आता चालली आहे राजस्थान फिरायला. खाटू श्याम, राजस्थान, अजून आहे 3-4 ठिकाणे. आल्यावर मम्मी सगळं सांगेल कसं काय होतं, कुठे, म्हणजे महत्वाचं म्हणजे खाटू श्याम ना मम्मी सांगायचं होतं ना कुठे चालली मम्मी. आता चालली आहे 5-6 दिवस. काही व्हिडिओ मध्ये मम्मी दिसणार नाही, सगळ्या ताईंना मिस करतील. आता प्रियांका लाईव्ह घेते का नाही मी घेणार आहे. आता बघू, तिला म्हटलं पण ऍडजस्ट होईल तर घे, नाही तर मग आपण 5-6 दिवसांनी घेऊ. तसं काही नाही, लय दवदव करू नको. आता बघू टाइम भेटला तर तसं घेईन. आणि आता आम्ही निघाले मामाच्या घरी. मामाच्या घरून तिथेच खाली गाड्या वगैरे लागणार आहे, बस ट्रॅव्हल. आणि मग तिथून आम्ही जाऊ. म्हणजे 3 वाजता सांगितलं होतं, आता 3 वाजले पण टायमिंग होत नाही. निघाल पप्पा आजीला मेहंदीला चला तर मग आम्ही आता निघालो मामाच्या घरी. तर दीदीन ते पण आले होते सोडवायला. आणि इकडे ना अंशू, सई तर पहिलेच आलेली होती, माझी बहीण. त्यांची शर्यत लागली होती सईची आणि शिवची, की कोण 1 नंबर जातं. म्हटले नका नका शर्यत नका खेळू. तर मग आता आम्ही इकडे आलो आहे. चला कोण कोण आले मामाच्या ही घरी. हे बघा कसे पळताय ना, मुलांना एकत्र आले की खूप धमाल करतात मुलं. आणि इकडे आता मी मामाच्या घरी आलेली आहे. मामींचंही डब्या करण्याचं चालू होतं. हे बघा तर छोकुली मावशी, सागर मामा माझ्याशी बोलत होता, पण खूप सगळे म्हणजे खूप आवाज होता बाहेरचाही, लहान मुलांचा आवाज होता, म्हणून मी म्यूट केलेला आहे. तर हे बघा सगळ्यांच्या बॅगा पॅक करून झालेल्या होत्या. मावशी पण आलेली होती, दीदी आणि त्याला ताजन ते आहे ना, त्यांनाही जायचं होतं. मम्मीच्या साईडला बसलेल्या आहे त्या ब्ल्यू साडीवाल्या, त्या मम्मीच्या मावशी आहे. याही माझ्या मावशी आहे. मामींचं चालू होतं डबा पॅकिंग करण्याचं काम. मस्त अशा बाजरीच्या भाकरी दिलेल्या होत्या. मामी काय दिलं डब्याला? बाजरीच्या भाकरी आणि मस्त उसळ भरायची अजून भरायची उसळ. आता केली ना थोडीशी थंड होऊन. त्याला प्रत्येकाचं वेगवेगळं त्यांना भारी वाटेल. हा का? हां सगळंच खाते. चला मग आजीच्या बाबांच्याही पाया पडून घेतलं. सगळ्यांच्या बॅगा घरात ठेवलेल्या होत्या. इकडे वहिनींसौर भाऊ पण पडत होते सगळ्यांच्या पाया. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांच्याच पाया पडून घेतलं. म्हटलं चला सगळेच मोठे, सगळ्यांचाच आशीर्वाद घेऊ. ते खाली आता एवढ्या बहिणी म्हणल्यावर डायरेक्ट दंगल होणार आहे गाडीमध्ये. हा दंगल दंगल. अगं एवढ्या बहिणी म्हणल्यावर डायरेक्ट दंगल होणार आहे गाडीमध्ये. एवढ्या बहिणी म्हणल्यावर चला गाडी आली तो अर्धा तास जाईल तुम्हाला चला बाय बाय. निघाली मम्मी. बाय बाय आजी. येते ना मी, भरली बॅग. हा चला तिथं गाडी खाली लागणार आहे, तिथे चाललो आम्ही सगळे. हो अजून घरी हो सुरुवात. चला तर ही माझी मावशीच आहे. तर त्या पण जाणार होत्या. तर सगळेच जण आता सगळ्यांना सोडवायला आले होते. बाबा चालले होते पुढे बॅग घेऊन. आजीचं आवरत होतं, आजी येणार होती. बघा ही आहे ती.
तर याच्यामध्ये जाणार होते ट्रॅव्हल्समध्ये. तर स्लीपर कोचच होती ही. तर मस्त झोपून प्रवास करतील हे, असं जास्त कोणाला दगदग नाही, त्रास नाही. कारण जास्त बसून प्रवास करायला कंटाळतोच सगळेजण. आणि म्हणजे स्लिपिंग कोचमध्ये काही कंटाळा येत नाही. मग आता सगळ्यांचे सीटवारे म्हणजे नाव वगैरे तिथे लिहिलेलं होतं कुठं कोण बसणार. तर मग तिथे ना सौरभ भाऊन वहिनी बॅग वगैरे ठेवून आली मम्मीचे. तर आजी बाबांना खाली होतं, मम्मी ते वरती होते. तर तुम्हाला दाखवते पुढे सीट वगैरे कसे छान आहे. मस्त बिस्लरी वगैरे पण होतं त्यांना. आणि जेवणाचे वगैरे पण म्हणजे सकाळचा नाश्ता, चहा, पाणी, जेवण सगळं यांच्याकडे. तर असं होतं. 8,500 रुपये होतं वाटतं भाडं याचं, मला फिक्स माहीत नाही. आल्यानंतर सगळं मम्मी तुम्हाला सांगेलच व्यवस्थित. हे बघा मस्त, बघा किती छान आहे ना. 2 जणांना आहे ती सीट. एकदम म्हणजे आईस पैस बसता येतं, व्यवस्थित प्रवास होईल त्यांचा. मम्मी त्या काय मावशी उशी आणली का? उशी आजी फिरून या मस्त, एन्जॉय करा मस्त. तुम्ही कसे सांगा आम्ही लगेच. मम्मी बसली की बसा बसा. घरात झोपले का त्या? बाबा निवांत बसले. जा मस्त मजा करा. तू थांबते की वरती? बाय बाय. टायमिंग बसा. मम्मी हो हो तुम्ही मस्त जा आनंदानी. मम्मी जाय मग मस्त. बाय बाय. आजीला पा दे सई. अंशू चालली. बाय बाय. चालली तू अच्छा. हा जाते का दोघी आजी येड्या होतील. चला जाते तुम्ही दोघं. चप्पल इकडे तुम्ही सगळे
कराड साहेब खाली बॅग ठेवायला जागा आहे कुठं कुठं तिकीट नाही काय तिकीट आमचं सामान राहतं. चला तर आता ना भरपूर म्हणजे सगळे काही सगळेच प्रवासी आले होते, म्हणजे सगळेच ज्यांना जायचं ते आलेलं होतं. आता त्यांनी पण आतमध्ये बसायला लागलं होतं. मग आता मम्मी आजी ते सगळे जाणार. बाय 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 आजी. बाबा बसले का निवांत? उघडत नाही का ते असं पॅक कर ना. उघडल मम्मी उघडल. त्या आजीला बाय बाय कर ना. बसा बसा. गाडी सुरू एकदम मस्त जा मजा करा. अजिबात करता विचार करू नका. सगळ्यांच्या वजन वाढेल दिसते तुम्ही अवस्थो. कुठे द्या पायाने लोटा पायाने काय लोटा बास झाली. डायरेक्ट फ्री झाले ते फ्री. माझ्यासाठी नाही ना अगं कुठं जाणार नाही. बाय बाय मम्मी. त्यांची गाडी निघाली आहे. हो हो काळजी घेता आम्ही, तुम्ही घ्या तुमची. आम्ही घरातच आहे. पुढे भैया चार 4:30 वाजले असेल. तर आता निघाले. तर पहिले आता ते चांदवडला जाणार होते रेणुका मातेचं दर्शन घेऊन. मग जेवण वगैरे करून मग पुढचा प्रवास करणार होते. चला तर आता मी ही घरी निघाली. आणि आपली सईबाई बघा घरी आल्यानंतर म्हणते मला सिन्नरच्या आजीकडे जायचं आहे, आणि नाहीतर मग सिन्नरच्या आजीलाच बोलव. रडत होती पण तिने बघितलं ही व्हिडिओ काढते ना मस्त असं चेहरा लपवत होती. म्हणजे खूप चिडली होती नंतर का माझा व्हिडिओ काढू नको मी रडते असं. तर मग थोड्या वेळ आराम केला. त्यानंतर आहे ना थोडासा स्वयंपाक करून मग आम्ही आलो होतो गणपती बाप्पांच्या दर्शनाला. तर आज संकष्ट चतुर्थी होती. म्हटले चला दर्शनही घेऊ आणि गणपती बाप्पांनाही हार वगैरे आणायचे होते. तर आम्ही गेलो होतो बाप्पांचं दर्शन घेतलं. तिथेच भैरवनाथाचं महाराजांचंही मंदिर आहे, तिथे दर्शन घेतलं. भरपूर भाविक होते. तर म्हणजे चतुर्थीच्या दिवशी मोठ्या गणपतीला भरपूर गर्दी असते आणि तेही पण मग दर्शनाला येतात. तर आज रविवार पण होता ना, तर त्यामुळे मग इकडे पण भैरवनाथ महाराजांच्या दर्शनाला सगळेजण येत असतात. चला तर मस्त अशी ना म्हणजे वाटाणा बटाट्याची भाजी केलेली होती, मेथीची भाजी केलेली होती आणि प्रसादासाठी मोतीचूरचे लाडू आणलेले होते. चला तर मग आता आम्ही म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला, त्यानंतर बाप्पांची आरती केली. तर इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सगळ्यांना बाय बाय.